स्वागत आहे तुमचं DK हॉरर स्टोरीजमध्ये. गोष्ट एका गावची. ही गोष्ट आहे एका गावची. कोल्हापुरातील एक छोटेसे गाव भिरवडी. डोंगराळ भागात असलेले हे छोटेसे पण अतिशय सुंदर असे गाव. जेमतेम 100 घरे असतील. गावातच प्राथमिक शाळा होती. गावातल्या मुख्य रस्त्याला लागूनच थोड्या उंचीवर ही शाळा. मुलांना खेळायला शाळेसमोर छोटे पटांगणही होते. शाळेला लागूनच एक छोटासा डोंगर होता. डोंगरावर माळ आणि लोकांची शेतजमीन होती. जेथून ही शेतजमीन संपत तिथून पुढे छोटेसे जंगल चालू होत होते. हे जंगल पार करून गेल्यास थेट दुसऱ्या गावची वेस लागत होती. जंगल फार मोठे नसले तरी घनदाट झाडाझुडपांनी वेढलेले होते. साप, विंचू आणि इतरही विषारी श्वापद तेथे वास करीत. गावातील लोक हे जंगल पार करायचे असल्यास मोठा चमू तयार करूनच येथून जात असत, आणि तेही दिवसा. रात्री कोणी येथून जाण्याची हिंमत करीत नव्हते. या गोष्टीलाही कारण तसेच होते. मोगराण असे या जंगलाचे नाव. हे नाव का आणि कसे पडले हे माहीत नाही, पण गावातील लोक मोघ्याचे जंगल म्हणून संबोधित. गावातील काही वरिष्ठ मंडळींना या मागचा इतिहास माहीत होता. त्या माहितीनुसार फार वर्षापूर्वी गावावर एका रात्री दरोडा पडला होता. तेव्हा गावातील लोकसंख्या फार कमी होती. दरोडेखोरांनी गावातील घरं लुटली. सोने, नाणे, पैसा जो दिसेल तो मौल्यवान ऐवज त्यांनी लुटला. काही निर्भीड तरुणांनी खूप प्रतिकार केला, पण त्यात त्यांना प्राण गमवावा लागला. त्या निर्दयी दरोडेखोरांच्या सरदाराच्या नजरेत एक स्त्री भरली. मेघलक्ष्मी असे तिचे नाव होते. त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला उचलले आणि आपल्यासोबत घेऊन गेला. भयभीत झालेल्या तिच्या नवऱ्यानेही काहीच प्रतिकार केला नाही. मेघलक्ष्मी रडत किंचाळत होती. दरोडेखोराच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण सारे निष्फळ ठरले आणि तिला तिथून पळवून नेण्यात आले. दिवस उजाडला होता. भयभीत झालेल्या मेघलक्ष्मीच्या नवऱ्याने काही गावकऱ्यांना सोबत घेऊन तिचा शोध सुरू केला. तेव्हा गावाजवळच्या जंगलात त्यांना मेघलक्ष्मीचा मृतदेह झाडाला लटकताना दिसला. अतिशय भयंकर असे दृश्य होते ते. मेघलक्ष्मीचे डोळे खोबणीतून बाहेर पडून लटकत होते. खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती. विझकलेले दात एकमेकांवर दाबून ठेवले होते आणि त्यावर सुकलेल्या काळ्या रक्ताची किनार. हाताचे दोन्ही पंजे दुमडलेल्या अवस्थेत आणि शरीर ताठ झाले होते. मृत अवस्थेतही मेघलक्ष्मीच्या चेहऱ्यावर जळजळीत क्रोध दिसत होता. ते भयानक दृश्य बघून घाबरलेला तिचा नवरा ओरडत किंचाळत पळत सुटला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो सैरावैरा पळत तिथून निसटला. पोलिसांनी मेघलक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तिचा नवऱ्याचा शोध सुरू केला. 2 दिवसांनी तिचा नवरा जंगलातील विहिरीजवळ मृत अवस्थेत सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते, जणू मरताना समोर त्याने अति भयंकर असे काहीतरी पाहिले असावे. तोंड सताड उघडे होते, जणू मरताना त्याने मोठी भीतीदायक किंकाळी फोडली असावी. काही लोकांच्या म्हणण्यानुसार मेघलक्ष्मीने आत्महत्या केली होती, तर काही म्हणत होते दरोडेखोरांनी तिला मारले. मेघलक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याच्या या मृत्यूबद्दल गावात मोठा शोक पसरला. बरेच दिवस चर्चा चालू राहिली. पोलिसांचे तपाससत्र चालू होते, पण ठोस असे पुरावे काहीच मिळत नव्हते. दिवस निघून गेले तशा चर्चा कमी होत गेल्या. गावातील जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ लागले. पण एक दिवस भिरवडी गावाच्या शेजारच्या गावात मोठा उरूस होता. दरवर्षीप्रमाणे भिरवडी गावातील लोकही या जत्रेच्या निमंत्रणाला मान देऊन जात होती. बैलगाड्या, मोटारगाड्या भरून लोक यात्रा करून आले. यात्रा सुरळीत पार पडल्यानंतर जत्रेला उधाण आले. तमाशाचे फड उतरू लागले, तसे गावातील तरुणांची चलबिचल वाढू लागली. भिरवडी गावातील तरुण सुद्धा तमाशा बघायचा म्हणून घरातून रात्रीची निघत ते थेट सकाळी परत येत. जत्रेचा 3रा दिवस होता. रंगा रात्री तमाशाला जायचे म्हणून तयार होऊन बसला होता. भैरव त्याचा मित्र मोटारसायकल घेऊन येणार होता, पण तो पायीच चालत त्याच्या घरी आला. मोटारसायकलबद्दल विचारल्यावर भैरवने मोटारसायकल बंद पडल्याचे सांगितले. आता रात्रीची वेळ होती. जायचे कसे हा विचार पडला होता. मुख्य रस्त्याने चालत गेलो तर खूपच उशीर होणार. तमाशा पण बघायला मिळणार नाही आणि दमछाक होईल ती वेगळीच. रंग्या, आजचा शेवटचा तमाशा आहे, बघितलाच पाहिजे गड्या, भैरव म्हणाला. अरे हो, पण जायचं कसं? समधी टाळकी पण गेले त्या आधीच, कोण म्हणून नाही आपल्यासोबत, रंग्या पुढे म्हणाला. मान गरागरा फिरवत भैरव उठला आणि म्हणाला, ते काही नाही, उठ, जंगलाच्या वाटेनं चालत जाऊ, पटकन पोचतोय बघ.
आता जंगलातून जायचे म्हटल्यावर रंग्या थोडा बावरला, पण तमाशाचे खूळ डोक्यावर नाचत होते. दोघे उठले आणि चालत माळावर येऊन पोचले. समोर घनदाट जंगल होते. आकाशात अर्धचंद्र आणि चांदण्या टिमटिमत होत्या. त्यांचा निळसर प्रकाश पडला होता. हातात छोटा दिवा घेऊन दोघेही जंगलात शिरले. पायाखालचा सुकलेला पालापाचोळा करकर वाजवीत दोघेही घाईघाईत चढ उतर करीत निघाले होते. भयान अशा रानात रंगा आणि भैरव दोघेच चालत होते. कधी कुत्र्याचे रडणे ऐकू येई तर कधी घोबडाचे घू घू. दोघेही आता जंगलाच्या बरोबर मध्यभागी येऊन पोहोचले. समोर मोठमोठी झाडं दिसत होती. हवेतला गारवा कमालीचा वाढला होता आणि अचानक रंग्या चालता चालता थांबला. काय रे, काय झालं? भैरू, हे हे मोरचं झाड बघ, रंग्यात चाचरत बोलला. काय रे, काय झालं झाडाला? हे तेच झाड आहे. त्या मेघलक्ष्मीनं हिथं. अरे गप, कशाला नाही ते विषय, गप बस, भैरव पुढे बोलला. समोरचे ते मोठे झाड स्तब्ध उभे होते. गार वारा अंगाला झोंबू लागला होता. रंगा आणि भैरव दोघेही आता झपझप चालू लागले. थोडे अंतर चालून गेल्यानंतर एक छोटा ओढा लागला. रंगा आणि भैरव ओढा पार करण्यासाठी खाली उतरले आणि अचानक सरसर सरसर करीत काहीतरी भैरवच्या मागच्या बाजूने निघून गेले. दोघेही दचकले, गर्भगळीत झाले. घाबरून दोघेही इकडे तिकडे बघू लागले, पण काहीच दिसेना. दोघांच्या अंगातली थरथर वाढू लागली. पोटात गोळा आला होता. जपजप पाय टाकी दोघेही उड्याच्या वर आले. एकमेकांचा हात पकडून दोघेही चालत होते आणि पुन्हा छम 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 पैंजणांचा आवाज कानावर आला तसे दोघे घाबरले. अंगावर सरसरून काटा आला आणि मानेवरचे केस ताट झाले. मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते, पण दोघेही आता चांगलेच गांगारून गेले होते. एकमेकांना घट्ट चिटकून दोघेही लटपटत चालू लागले. जेमतेम 10-12 पावलं चालून जाताच एक भेदक किंकाळी दोघांच्या कानावर आली. दोघांनी मागे वळून पाहिले आणि त्या क्षणी एक मुंडके सरपटत त्यांच्या दिशेने येताना दिसले. विचकलेले दात, बाहेर आलेले डोळे आणि पूर्ण चेहरा काळ्या रक्ताने माखलेले ते मुंडके त्यांच्याकडे बघून किंचाळत होते. मुंडक्याच्या मागे लांब लचक मान वळवळत होती आणि त्यामागे लिबलिबीत असे शरीर सरपटत होते. दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. पळून जाणे इतकेही त्राण उरले नाही. पाय लटपटत होते, थरथर कापत होते. एखाद्या अमानवी शक्तीने शरीर जखडून ठेवावे अशी अवस्था झाली दोघांची. एकमेकांचे घट्ट पकडलेले हात गळून पडले. ते मुंडके दोघांच्या दिशेने भरभर सरपटत येत होते आणि काही क्षणातच त्या मुंडक्याने भैरवच्या दिशेने झेप घेतली तसे सरळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळले. त्या क्षणी रंगाचे जखडलेले शरीर अचानक हलके झाले. विजेच्या चपाळीने तो तिथून पळत सुटला. धावता धावता एक भयंकर किंकाळी रंगाच्या कानावर पडली. दुसऱ्या दिवशी रंगा गावाबाहेर सापडला. त्याच्या अंगावरचे कपडे मातीने माखलेले होते, केस पिंजारलेले होते. खाली बसून तो वेड्यासारखा काहीतरी बडबडत होता. भैरूचा तमाशा झाला, म्या वाचलो, मेघलक्ष्मी आली परत, भैरूचा तमाशा, म्या वाचलो, अशी असंबंध आणि अखंड बडबड तो करीत होता. मग रंग्याला इस्पितळात दाखल केले गेले आणि भैरवचा शोध सुरू केला. जंगलाच्या मध्यभागी भैरवचा मृतदेह सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते. तोंडाचा जबडा उघडा होता. शरीर रक्ताने माखलेले होते. या घटनेला आता बरीच वर्षे उलटली, पण आजही या गावातील लोकांना जंगलातून चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. जंगलाजवळील माळावर शेतात काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना येथून भर दुपारी किंवा रात्री किंचाळण्याचे, ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. कधी पैंजणाचा आवाज, कधी मधुर आवाज देऊन बोलावणे, तर कधी गुरगुर ऐकू येते.